तुझ्यावर सूड उगवायचा आहे, म्हणूनच पुन्हा तुझ्याशी लग्न करून ह्या घरात परत आली आहे. खरं तर माझी मेमरी परत आल्यावर लग्न मांडवातच मी तुझ्याबद्दल सगळ्यांना खरं सांगू शकले असते, पण मी नाही केलं तसं. कारण जर का तुझं सत्य सगळ्यांना कळलं असतं तर त्यांनी तुला पोलिसांच्या स्वाधीन केलं असतं. पण माझा बदला कसा पूर्ण झाला असता जयंत. आजवर तुझ्यामुळे खूप काही सहन केलंय मी. खूप छळलंयस तू मला. इतकं कंट्रोल केलंयस माझं आयुष्य की एका क्षणी मला असं वाटलं होतं की मी ठार वेडी होईल. पण आता तीच वेळ मला तुझ्यावर आणायची आहे जयंत. तू केलेल्या प्रत्येक छळाचा बदला घेणार आहे मी जयंत. मेंटली टॉर्चर करायचंय मला तुला, आणि त्यासाठी प्रत्येक दिवस महत्वाचा आहे. तू केलेल्या प्रत्येक छळाची लिस्ट करून मी टॉर्चर करणार आहे तुला. आणि हे सगळं करताना मी एकटी नाहीये. माझ्यासोबत माझी आजी आणि माझा सगळ्यात जवळचा मित्र विश्वा सुद्धा आहे. मग तिघांचं जगणं नकोसं केलंयस ना तू. याची परतफेड तुला करावीच लागेल जयंत. सगळ्यात आधी स्वतःच्या प्रेमाचा अतिरेक करून माझं जगणं सफोकेट केलंस. त्यानंतर जेव्हा माझ्या आजीला तुझं सत्य कळलं तेव्हा तिचंही आयुष्य उद्ध्वस्त केलंस. तुझ्यामुळे आजी कोमात गेली माझी. आणि विश्वा, त्याला छळायची तर एक संधी सोडली नाहीस तू. मी तुझ्याकडे परत यावं म्हणून खूप त्रास दिलास तू विश्वाला. माझ्यावर मालकी हक्क दाखवून घुसमट केलीस त्याची. एवढंच नाही तर माझ्या मित्रांनाही सोडलं नाहीस तू. पण आता या सगळ्याचा बदला घेतल्याशिवाय तुझी सुटका नाही जयंत. हाँ जयंत सर. जानू, लवकर खाली आहे. फूड इज रेडी. हो हो, लगेच आले. तुझ्यावर जर का सूड उगवायचा असेल ना जयंत, तर तुला असंच खेळवत राहणं गरजेचं आहे. तू जसं तुझ्या प्रत्येक छळाला प्रेमाचं नाव दिलंस ना, तसंच आता प्रेमाने काटा काढणार आहे मी तुझा. थांब जानू. काय झालं? याने असं का थांबवलं मला? माझी एक विश होती. तू खूप सुंदर गातेस. म्हणजे आपण त्या दिवशी फिरायला गेलो होतो ना, तेव्हा किती सुंदर गायली होतीस तू. नाही म्हणजे तुझं गाणं ऐकल्याशिवाय मला हे जेवणच जाणार नाहीये. प्लीज माझ्यासाठी गा ना. प्लीज जानू, माझ्यासाठी एकदा. नको चंद्र तारी फुलांचे पसारे, जिथे मी रुसावे तिथे तू असावे. तुझ्या पावलांनी मी स्वप्नात यावे, नजरेत तुझ्या स्वतःला पहावे. जिथे सावली दूर जाते जराशी, तिथे हात तू हाती घेशील ना, मला साथ देशील ना. माझा होशील ना, माझा होशील ना. Wow, wow, that was so beautiful. जानू,
खरंच थांब ना जानू, पण अजून माझं मन नाही भरलं. प्लीज जस्ट वन्स मोर. अजून एकदा. मी उद्या गाते ना तुझ्यासाठी, प्रॉमिस. आता मला झोपू दे प्लीज. नाही जानू, जानू प्लीज एकदा माझ्यासाठी. माझ्यासाठी गाशील ना तू पुन्हा एकदा. काय झालं? हे बघ, माझं तुझ्या आवाजाने मन भरलं नाही. ओके प्लीज एकदा. तुम्हाला माहितीये का हिने काय केलंय ते? त्या मेहनतीने माझ्या आई बाबांनी एक जमीन घेतली होती, त्या जमिनीचे पेपर चोरले तिने. एक नंबरची चोर आहे ही. चोर, कळलं ना? चोर आहे. तू काय केलंस ते सांग ना. आयुष्यभर ज्या बायकोने तुला सपोर्ट केलंस तिलाच सोडून दिलं का तर तुला सक्सेस मिळाला. एक मिनिट, मी तुला सोडलेलं नाही. तू गैरसमज करून निघून गेली होतीस. मी कसले गैरसमज केले? मी खरं तेच बोलले. तुझ्याशी ना वाद घालण्यात काही एक अर्थ नाहीये. तुला स्वतःशिवाय दुसरं काहीही दिसत नाही. मग कशाला वाद घालतोस? नको घालू ना. बरोबर आहे, नाही घालणार. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याशी लग्न करण्याचं डिसिजन जे होतं ना, ते माझ्या आयुष्याचं सगळ्यात वर्स्ट डिसिजन होतं. हे तर मी म्हणायला हवं होतं. सगळे मला म्हणत होते याच्याशी लग्न करू नको करू नको, तरीही मी लग्न केलं. वेडेपणा केला मी आणि अडकले तुझ्यात. मग जा ना. कोणी थांबवलंय तुला? कोणीच अडवलेलं नाहीये. जा, निघ इथून. एक तर व्यंकी दादाचा ऍक्सिडेंट झालेला आहे,